अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात काल विधान परिषदेत राडा झाला आणि यानंतर आज अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली। 56 वरून वाद पेटला असून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय। कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता, हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता। वाघबाईंनी जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे, कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात, याचंही कृपया त्यांना भान असावं। अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती, यांच्यासारख्या नीच विकृती आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला। म्हणूनच मी म्हंटल आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन। तो येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती, मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं, आता बोलतानाही मला त्रास होतोय, कारण त्या लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिनी जन्म दिला तिला अक्कल पाहिजे। तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा, तुम्ही आमचं बोलता आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्यात आणि आमच्यात फरक नाही राहिला। म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो। काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टी सारखं बोललं जातंय। झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो। झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात। काल त्या विचित्रबाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही। खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या। अरे हॅलो, मला सांगायचंय, बरं झालं बोलल्या, अरे थोडी माहिती घ्या यार, त्यावेळेला तुम्ही नव्हतात। दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई एकदा येऊन भेटा, तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे। मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता, पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते। मी नव्हते गेले, त्यांनी बोलवलं होतं मला। बिग बॉस सिरियलची आठवण झाली की जिथे जेवढं तुम्ही एकमेकांची उणीधुणी काढाल, जेवढा आकांतांडव तुम्ही कराल ना, तेवढा टीआरपी वाढतो आणि त्यांचा बिग बॉस खुश होतो। तसं वक्तव्य कुठेतरी कुणाला तरी खुश करण्यासाठी, म्हणजे कुठला तरी बिग बॉस बसलाय तो खुश होण्यासाठीचं वक्तव्य होतं का? या सटर फटर वटवागळ असू दे, अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार। बरं, मी बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये त्या खडसेंचे वडील पण तर तिथेच बसतात ना, मग ते काय करतात तिकडे? विरोधाला विरोध, वाईट वाटतं या गोष्टीचं। माझ्या एकटीसाठी नाही लढत आहे मी। अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली आणि त्याचं समर्थन जर कोणी करत असेल तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासतात। अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? संजय राऊतनी तर बोलूच नाही हो। संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा, महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का? काहीतरी संबंध आहे का? आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा, तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली। त्या नीलमताई इतके वर्ष त्यांच्या सोबत काम करत होत्या, त्यांच्याबद्दल ते काय बोलले? त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही।